ओके बोलू का? हा बोला. जय महाराष्ट्र. दिनांक 17 नोव्हेंबर पासून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसैनिक म्हणून आणि शेतकरी सेनेच्या आमचे ज्येष्ठ पदाधिकारी बाळासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुक्काम आंदोलनाला घेऊन या ठिकाणी बसलेलो आहे. आमच्या 14 मागण्या होत्या. 3550 रुपये आम्हाला प्रति टनाला या ठिकाणी पैसे मिळावेत, साखर उतार्यात होणारी चोरी थांबावी, अशा विविध 14 मागण्या आम्ही केल्या होत्या. त्याचबरोबर कुकडी साखर कारखान्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील 2-3 तालुक्यातील शेतकऱ्यांना साधारण 711 रुपये प्रति टनाला पैसे कमी दिलेत. या घटनेला आज जवळपास 2 वर्ष झाले, तरी देखील कारखाना पैसे देत नव्हता. म्हणून आम्ही बसलो. या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर पंकज आशिया यांचे विशेष आभार या ठिकाणी मानतो. जिल्हाधिकारी कसे असावे त्याचे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी. आम्ही 17ला आंदोलनाला बसलो. जिल्हाधिकाऱ्यांनी महोदयांनी तातडीने या ठिकाणी मान्य सहाय्यक सहसंचालकांना या ठिकाणी सांगून या ठिकाणी आज तातडीची बैठक आयोजित केली. सर्व कारखाने या बैठकीला बोलावण्यात आले. कुकडी कारखान्याचे प्रतिनिधी होते. आमच्या 14 मागण्यावरती चर्चा झाली. 14 मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी सहाय्यक संचालक यांच्या माध्यमातून साखर आयुक्तांकडे बैठक लावण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी सूचना दिल्या. तसेच कुकडी साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी या झालेल्या लाईव्ह बैठकीमध्ये या बैठकीमध्ये पैसे NCDC ही केंद्र शासनाची संस्था आहे, यांच्याकडून बँकेला कर्ज मिळाल्याचं अप्रुव्हल त्या ठिकाणी दाखवलं आणि साधारण 15 दिवसात महिन्याच्या आत पैसे देण्याची या एक तोंडी आश्वासन दिलं. परंतु आम्ही आमच्या मागण्या, बैठकीचं नियोजन काय आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार याचं एक लेखी पत्र आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना मागितलं होतं. यावर आपल्या प्रादेशिक विभागाचे RJD संजय गोंदे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आंदोलन स्थळी पत्र आणून दिलेलं आहे. या पत्रामध्ये कारखान्याचं कर्ज मंजूर होतं आहे असं बँकेने मंजूर केल्याचं NCDC या संस्थेचे अध्यक्ष अमित शहा साहेब आहेत. अमित शहा साहेबांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला हे कर्ज मंजूर झाल्याचं पत्र आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. NCDCचं हे पत्र आहे महाराष्ट्र शासनाचं आणि NCDCच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, साखर आयुक्तांच्या माध्यमातून कुकडी कारखान्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की कारखान्याचं कुठलं कर्ज असेल तर त्यामध्ये पैसे वजा झाले नाही पाहिजे असं आश्वासन देखील आम्हाला या ठिकाणी गोंदे साहेबांनी, RJD साहेबांनी दिलेलं आहे. थकीत पैसे 711 रुपये प्रति टनाने बाकी असल्याचं तक्रार ठेवून पत्र या ठिकाणी मी साहेबांना सही करून देतोय आणि येणाऱ्या 8 दिवसाच्या आत या राज्याचे साखर आयुक्त यांच्या दालनामध्ये शेतकऱ्यांच्या उपस्थितीसह आमच्या शेतकरी प्रतिनिधींसह शेतकरी सेना शिवसेनेच्या माध्यमातून बैठक त्या ठिकाणी लावण्यासाठी RJD साहेब वरती अहवाल पाठवतायत. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की गेल्या 8 दिवसाच्या तात्काळ या ठिकाणी बैठक बोलवा, नाहीतर शेतकऱ्यांचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ऊस या हंगामात कमी आहे. कमी असून सुद्धा आम्हाला पैसे पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही. साखर उतार्यात चोरी कशी होते आम्हाला त्या ठिकाणी सांगण्याची संधी त्या बैठकीत द्या. आम्ही तांत्रिक मुद्दे आणि पुराव्यानिशी त्या ठिकाणी सांगणार आहोत. तूर्त या ठिकाणी मी स्वाक्षरी करून या आंदोलन स्थगित करत आहे. साहेबांनी दिलेल्या पत्रावरच रिसिव्ड कॉपीवरती मी तूर्त स्थगित कसं करत आहे, मुद्दे टाकून मी जे बोललो ते मुद्दे टाकून या ठिकाणी आंदोलन स्थगित करण्याचं पत्र या ठिकाणी गोंदे साहेबांनी देतो आहे. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा. साहेब आपण 2 शब्द बोलणार का? नाही.